सातारकर, सांगलीकर का कोल्हापूरकर एवढा जोरदार आवाज या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक बंधू भगिनींच्या या मेळाव्यामध्ये व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे उपनेते आणि ज्यांची ख्याती शिवव्याख्याते म्हणून खरोखर त्यांचं कुठचंही व्याख्यान असेल तर आणि मी तिथं असेन तर मी आवर्जून प्रत्येक शब्द ऐकतो. ते आमचे सर आम्ही त्यांना म्हणतो, नितीनजी बानगुडे पाटील. या लोकसभा 2024 साठी सांगली लोकसभा जी गाजते, आता चंद्रहार बोलले स्वतः, पण कर्तृत्वानं आणि स्वभावानं आणि शेवटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, ज्या उद्धवजींवर आणि सर्वांवर आपल्यावर शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार झाले, त्या उद्धवजींनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून ज्यांना उमेदवारी बहाल केली आणि खरोखर डबल केसरी किंवा आता तुम्ही पाहिलं, मी सहज त्यांच्या एकेका पावलावर ते स्टेज असं वर खाली होत होतं. म्हणजे जसं वनातनं जसा वनाचा राजा जातो त्यावेळेला सगळं स्तब्ध असतं, ते आमचे चंद्रहार पाटील, आमचे दगडूदादांचा परिचय तुम्हाला माझ्या शब्दांमध्ये जर करून द्यायचा असेल तर शिवसेनेसाठी सर्व चढ उतार ज्यांनी पाहिले परंतु कधी मनात किंतु येऊ दिला नाही. शिवसेना प्रमुखांसाठी, शिवसेनेसाठी, मराठी माणसासाठी आणि या मुंबई महाराष्ट्राच्या रक्षणासाठी मातोश्रीवर ज्या वेळेला कोणीतरी त्यावेळेस, म्हणजे हे मी त्यावेळेचं सांगतोय, ज्या वेळेला खरोखर एक अग्निपथावरून ही सगळी माणसं जात होती आणि मग कुठचा तरी शब्द आला तर तिथं दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करणारे, मातोश्रीवर स्वतः कडा पारा ठेवणारे, वेळ प्रसंगी जे काय असेल ते झेलणारे आमचे दगडूदादा, या पश्चिम महाराष्ट्राचे आमचे संपर्क प्रमुख, माजी नगरसेवक, ज्यांनी आमच्या ताडदेवमध्ये, दक्षिण मुंबईमध्ये खरोखर फक्त तिथंच काम केलं नाही तर आपल्या कोल्हापूरमध्ये, आपल्या सिंधुदुर्गामध्ये वर्षानुवर्ष संपर्क प्रमुख म्हणून काम करतायत ते अरुण दुधवडकर. या विभागाचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे, या विभागाच्या महिला संघटिका पद्माताई शिंदे, छायाताई शिंदे, ज्यांनी एक जबरदस्त अशी झलक दिली की सातारची महिला रणरागिणी कशी असते आणि आवाज कुठून कुठपर्यंत जातो, त्या छाया शिंदे. आमचे बाबूराव माने माजी आमदार, आमच्या या चेंबूर विभागाचे धडाडीचे कर्तृत्ववान असे आमदार प्रकाश फातर्फेकर, उपनेते सुबोध मोहिते, सुबोध आचार्य सॉरी, आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवर. मी हा प्रोटोकॉल बदलला कारण बदलला नसता तर मला बोलायलाच मिळालं नसतं, म्हणजे त्या अर्थानं नाही पण एक औपचारिकपणा सुद्धा असतो. कारण नितीनजींचं भाषण अगदी मग्न होऊन आपण सगळेजण ऐकत असतो, काहीतरी बोध घेत असतो. मला शिवसेना पक्षप्रमुखांनी या दक्षिण मध्य मुंबईची उमेदवारी दिली. आपल्या सर्वांच्या ताकदीवर, आपल्या सगळ्यांच्या जनसंपर्कावर एका मजबूत विश्वासानं ही उमेदवारी दिली आणि ती मी स्वीकारली.
स्वीकारली हा शब्द शिवसेना पक्षामध्ये येत नाही. याचं कारण आपल्यामध्ये आदेश असतो आणि पक्षप्रमुखांचा आदेश हा शिरसावध्य मानून प्रत्येक शिवसैनिक हे आपलं मार्गक्रमण करत असतो. मीही त्यातलाच एक शिवसैनिक आहे. गटप्रमुखांचे मेळावे, आपल्या बैठका ह्या रोज आता होत असतात, भेटीगाठी आपल्या रोज होत असतात. पण काही 2-3 गोष्टीच फक्त महत्त्वाच्या सांगेन, ज्या कालही एका मेळाव्यामध्ये मी सांगितल्या आणि त्या सर्व संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला या निवडणूक आयोगाने सक्षम ॲप म्हणून वृत्तपत्रातनं, इलेक्ट्रॉनिक चॅनलमधनं खूप तुम्हाला दाखवलं आहे. ही ॲप कशासाठी आहे तर 85 वर्षाच्या वर ज्यांचं वय आहे त्यांना आणि 40% ज्यांना दिव्यांग या प्रकारामध्ये जे मोडतात, अर्थात 40% दिव्यांग असलेल्या व्यक्तींना तशा प्रकारचं एक सर्टिफिकेट घ्यायला लागतं शासकीय डॉक्टरांजवळून, ते सुद्धा अधिलिखित आहेत. आणि मग यांना रिमोट वोटिंग, त्यांना जिथं आहात तिकडनं तुम्हाला वोटिंग करता येईल याची व्यवस्था या निवडणूक आयोगाने केलेली आहे. ते स्तुत्य आहे. परंतु ही संख्या महाराष्ट्रामध्ये 20 लाखाच्या घरात आहे. आणि आपण जर आता पाहिलं तर निवडणूक आयोगातर्फे BLO जातील. हे सर्टिफाय कोण करणार तर ब्लॉक लेवल ऑफिसर करणार. तो असतो निवडणूक आयोगाचा माणूस. आपले जर BLA त्यांच्याबरोबर नसतील किंवा गटप्रमुख नसतील तर ते कुठे जाऊन कोणाला नामांकित करतील, कोणाला सर्टिफाय करतील याची खात्री आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांनी करून घेतली म्हणजे दुसऱ्याला दोष द्यायला नको. आणि म्हणून हे स्वतः मला महत्त्वाचं वाटतं. मी जिथं जातो तिथं सांगतो. आणि इथे आता तुम्ही सिंधुदुर्गामध्ये आहात, तुम्ही जिथं जिथं जात असाल, सांगली, सातारा, कोल्हापूर, जिथं आपले उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तिथं हे सांगणं गरजेचं आहे. 20 लाख मतं कमी नाही आहेत. आणि ही समजा कुठच्या मतदारसंघामध्ये अशी कॉन्सन्ट्रेट झालेली असतील, समजा एका मतदारसंघामध्ये 5 ते 10 हजार यांची संख्या असेल तर निकाल बदलू शकतो. कारण तुमच्या बाजूला ज्या वेळेला मतं पडतात त्यावेळेला त्याचा डबल इफेक्ट असतो. हे विसरून चालता येणार नाही. त्यामुळे या गोष्टीकडे आपल्या सगळ्या विभाग प्रमुखांपासून सर्व जबाबदार पदाधिकाऱ्यांना सांगेन, शाखा प्रमुखांना सांगेन की यावर लक्ष द्या. यावर लक्ष जर द्यायला आपण चुकलो तर मग उद्या आपण कोणाला दोष लावणार याचा सुद्धा कुठेतरी आपल्या मनामध्ये आपल्याला विचार करायला लागेल. दुसरी गोष्ट जी दादांनी सांगितली की 20 मे, मला वाटतं त्याच्या अगोदरही कोणतरी बोललं 20 मेच्या बाबतीमध्ये, तर 20 मे ही तारीख महाराष्ट्रामध्ये 5 फेजेसमध्ये निवडणुका टाकल्या आहेत. आता 5 फेजेसमध्ये निवडणुका टाकायची महाराष्ट्रासाठी गरज नव्हती. 2 ते 3 निवडणूक फेजेसमध्ये निवडणुका झाल्या असत्या. परंतु तुम्ही बघा 5 फेजमध्ये जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र आहे. आता जम्मू काश्मीर केवढासा, महाराष्ट्र केवढा, पण तरी कुठल्या गणितानं आणि कुठल्या फॉर्म्युलाने ही लोक त्यांचं गणित बसवतात त्या खोलामध्ये आपल्याला जायचं नाही आहे. 5 फेजमध्ये झालेले आहेत आणि त्यामधल्या 13 महत्त्वाच्या लोकसभा या शेवटच्या टप्प्यामध्ये 20 मेला आहेत. त्याच्यामध्ये संपूर्ण मुंबई आहे, ठाणे आहे, पालघर आहे, कल्याण आहे, नाशिक आहे. या महत्त्वाच्या 13 लोकसभा निवडणुकींचं महत्त्व अशासाठी की मुंबई, ठाणे वगैरे या ठिकाणी असणारे, जसं आता पश्चिम महाराष्ट्रातील लोक आहेत, आपण कोकणातली मंडळी आहे, वर्षभर मेहनत करून आपल्या मुलाबाळांच्या परीक्षा झाल्या, कॉलेजच्या मुलांच्या परीक्षा झाल्या की कुटुंब जातं गावाकडे आणि गावी जाऊन सुखानं आंबा, काजू वगैरे या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेत असतं. कुठंतरी एक निर्वाळा असतो. आणि हे करत असताना 20 मेला मुंबई अक्षरशः नाही म्हटलं तरी खाली असते. आणि त्यावेळेला जर मतदान झालं आणि मुंबईकर इकडे नसले, ठाणेकर इथे नसले, कल्याणचे नसले, पालघर नाही आहे, अशा प्रकारच्या याच्यामध्ये मतदानाचा टक्का एकीकडे वाढवा म्हणून सांगायचं. निवडणूक आयोग सांगतो की सगळ्यांनी फ्री अँड फेअर इलेक्शन्स आणि त्या याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा. परंतु सहभागी एका बाजूला व्हायला सांगताय, दुसरीकडे मुभा एवढा लांबचं ठेवताय की तुम्ही निघून जा आणि जे काय होईल ते.
आपल्याला कोणालाही दोष द्यायचा नाही आहे. कुठच्या परिस्थितीमध्ये त्यांनी हे गणित आखलं वगैरे हे ठीक आहे, परंतु कटाक्षानं आपल्याला त्या ठिकाणी या गोष्टीचा बोध घ्यायचा आहे. आणि म्हणून आपले गटप्रमुख असतील, आपले उपशाखा प्रमुख असतील, संघटक असतील, समन्वयक असतील, या सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी महिला पुरुष तशा प्रकारचं एक अप्रोच ठेवला पाहिजे. म्हणजे ज्यांनी बुकिंग्स केलेले आहेत, आता कोकणातली बुकिंग्स ही तुमची डिसेंबर जानेवारीमध्येच फुल होते. कुठल्याही मतदारांबरोबर आपण संपर्क ठेवताना त्याच्याशी मृदू भाषेमध्ये चांगल्या रीतीनं की ह्या गोष्टींचा परिणाम काय होऊ शकतं तो सांगू शकतो. परंतु एखाद्याला आपल्या जवळचा मित्र जरी असला तरी त्याला सांगितलं की अरे बाबा 20 मेला तू बाहेर आहेस, कसं चालणार, तुला यायला लागेल, तू तुझी कॅन्सल कर. तो मनातल्या मनात म्हणेल एकतर मी माझं बजेट सगळं सांभाळून माझ्या गोष्टी ज्या काय आहेत ते सगळं हे करून करतोय, माझ्या घरात कार्य असेल, माझ्या घरात आणि कुठचाही समारंभ असू शकतो. पण या गोष्टी ज्या वेळेला तुम्ही एका वेगळ्या अर्थानं वेगळ्या चांगल्या भावनेनं तुम्ही सांगाल त्यावेळेला प्रत्येकजण तशा प्रकारचा निर्णय आपला निश्चित बदलतो. मी स्वतः एका बैठकीमध्ये म्हणजे आपल्या विभागातल्याच या नाही आमच्या दादरच्या विभागामध्ये अशा प्रकारची बैठक सुरू असताना एक जण समोरून आला. त्याने सांगितलं साहेब आमचं 22 जणांचं कुटुंब आहे आणि आम्ही चाललोय, आमच्या सगळ्या बुकिंग आहेत, कार्य आहे, घरामध्ये मोठं कार्य आहे, समारंभ आहे. तर म्हटलं आता ठीक आहे, कसं जात आहे, कसं हे करताय. तो म्हणाला की नाही साहेब मी हे सगळं पाहिलं ऐकलं आणि हा विचार ज्यावेळेला माझ्याही डोक्यात आला त्यावेळेला मी 22 जणांचं मी सगळ्यांशी बोललो कुटुंबाचा प्रमुख म्हणून आणि ते मी कॅन्सल केलं. म्हटलं अहो ते तुमचं कॅन्सल करू नका. पण तो म्हणाला नाही साहेब समारंभ आणि कार्य करायचे ते कार्य आणि समारंभ नक्कीच होईल, परंतु इथला कार्यक्रम जर कोणी साधला तर आपल्याला पुढची पिढी माफ करणार नाही आणि म्हणून आम्ही आमचं ते पुढे किंवा मागे करू. अशा प्रकारची तयारी आणि अशा प्रकारचा स्वभाव असलेली आपली कट्टर लोक आहेत. आणि म्हणून याचा कुठंतरी आपल्या लोकांनी एक बोध घ्यावा, लक्षात ठेवावं आणि त्या प्रकारे करावं. ज्यांना काही अशक्यच असेल, या गोष्टी आपल्या हातात नसतात, त्या गोष्टींसाठी मी बोलणार नाही. पण या सर्व गोष्टींकडे एक निवडणूक आणि त्याचं व्यवस्थापन या नजरेतनं बघितलं पाहिजे. जर टक्का वाढला तर त्याच्यासाठी आपल्याला सक्षमतेनं आपलं जाळं उभारायला पाहिजे. आपली जी यंत्रणा आहे ती यंत्रणाच मतदारांपर्यंत पोहोचणार आहे. एक साधारण मी नेहमी माझ्या बोलण्यामध्ये सांगतो की कुठलीही निवडणूक झाली, 5 वर्षाची निवडणूक, 5 वर्षांनी निवडणूक होते. निवडणूक झाल्यानंतर 3-4 वर्ष सहज निघून जातात. जिंकलेले लोकप्रतिनिधी आपापल्या कामामध्ये मग्न असतात, तुमच्या पक्षाच्या कार्यामध्ये मग्न असतात नसतात या गोष्टींची काही नाही. पण 4 वर्ष झाल्यानंतर प्रत्येक पक्ष आपली जी काही कार्यकारिणी आहे, आपली जी काही कार्यकर्त्यांची फौज आहे याला कुठंतरी सक्षम करण्याचे प्रयत्न करत असतात. आणि मग ही कार्यकारिणी किंवा तुमची जी काही कार्यकर्त्यांची फौज आहे ही आपल्या मतदारांपर्यंत पोहोचू इच्छिते. मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न यासाठी असतो की मतदारांना मत बनवायचं असतं. 5 वर्षामध्ये आलेला अनुभव, 5 वर्षामध्ये लोकप्रतिनिधीने केलेलं काम, त्यांनी सोडवलेल्या समस्या, आपल्या मदतीसाठी आलेला नाही आलाय, आपल्या भागाचा विकास झालाय न झालाय हे सगळं अलायदा. पण माझ्या कुटुंब, प्रत्येक मतदाराचं एक छोटंसं जग असतं आणि ते त्याच्या कुटुंबापुरतं असतं. माझ्या कुटुंबामध्ये या 5 वर्षामध्ये काय फरक पडलाय, माझ्या मुलाबाळांना शिक्षणाची सोय, माझ्या मुलाबाळांना, आई वडिलांना, भाऊ बंधांना आरोग्याची जी काय परिस्थिती होती 5 वर्षापूर्वी त्यात सुधारणा झाली आहे का? आम्ही राहतो त्या सोसायटीमध्ये, आम्ही राहतोय त्या वाड्या वस्त्यांमध्ये काय आमच्या बाकीच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या आम्हाला मिळाल्या का? वीज पाणी रस्ता ह्या गोष्टी होत्या का? आमच्या वाहतुकीचा जो काही आम्हाला सुविधा लागते त्यामध्ये काय सुधार झाला आहे का? या सर्व गोष्टी तो आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून बघत असतो आणि त्यावर तो ठरवतो की जे पक्षाचे कार्यकर्ते 4-4 वर्षानंतर आपल्याशी येतात त्यामधला आपल्यासाठी सतत सातत्याने आमच्याशी जवळीक ठेवणारा तो पक्ष कुठला आणि तो कार्यकर्ता कुठला. आणि म्हणून इथं शिवसेना आणि इतर पक्ष यांच्यामधला हा फरक आहे. आज मित्र पक्षाचे आपले जे काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, तेही आपल्यासाठी व्यवस्थितरित्या काम करतायत. परंतु आपल्या कार्यकर्त्यांचा जो काही आदर आणि मान सन्मान लोकांच्या मनामध्ये आहे ते मी सांगतोय. इतर पक्ष आणि शिवसेना याच्यामध्ये फरक आहे. कुठली दुर्घटना झाली, कुठे आपत्ती आली, कुठं काय झालं,
तर तिथे सरकारी मदत येते की नाही, पोलीस यंत्रणा येते की नाही याची वाट न बघता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपत्ती आणि दुर्घटनेसाठी धावणारा तो शिवसैनिक असतो आणि तो आदर त्या आपल्या लोकांच्या मनामध्ये कायम आहे. आणि म्हणून ज्या वेळेला शिवसेनेच्या या संपूर्ण इतिहासामध्ये चढउतार अनेक पाहिले, परंतु गेल्या 2 वर्षाच्या एकंदरीत झालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो तळ जो गाठला गेलेला आहे, ज्या पद्धतीनं राजकारण झालं, षडयंत्र म्हणा किंवा काही कशा रीतीने घातल्या कपड्यानिशी मुख्यमंत्री जे चांगल्या रीतीने काम करत होते, उद्धवजी जे चांगल्या रीतीने सक्षमतेने या महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचं नेतृत्व करून महाराष्ट्राला दिशा दाखवत होते, त्यांना घातल्या कपड्यानिशी वर्षा बंगल्यावरून पाय उतार व्हायला लागलं. त्या दिवशी महाराष्ट्र ढळढळला, महाराष्ट्र हळहळला. महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि त्या अश्रू नागरिकांच्या डोळ्यामध्ये होते. मतदारांनी त्याच वेळेला निश्चय केला, हे झालं ते बरोबर नाही, आम्हाला पटलेलं नाही आहे. आणि याच्या बाबतीमध्ये जर आम्ही खऱ्या रीतीनं याच्यामध्ये जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या संस्कारामध्ये पुन्हा सुधारणा करणार तर ती संधी आहे. लोकसभेची ही निवडणूक आणि ही निवडणूक येऊन टेपली आहे, त्यांनी निर्धार केलेला आहे. आणि म्हणून यावेळची निवडणूक इतर निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. दरवेळेला आपल्याला लोकांबरोबर राहून, लोकांबरोबर संपर्क ठेवून त्यांना मत आपल्या पक्षाला द्या म्हणून त्यांचं मत बनवायला लागतं. तो बनवण्याचा प्रयत्न आपण करत असतो, पण यावेळेला मतदारांनी मत बनवलं आहे, ते वाट बघतायत फक्त कार्यकर्त्यांची. तुम्ही संपर्क साधत ठेवा, तुम्ही संपर्क कायम ठेवा, चांगल्या रीतीने ठेवा. तुमच्यावर झालेले संस्कार हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे आहेत. इथे समाज आहे, इथे समाजाची बांधिलकी आहे. इथं फक्त राजकारणासाठी राजकारण नाही आहे. इथं कोणी असला, इथे एक दुसऱ्याला चांगल्या रीतीने ओळखणारी माणसं आहेत. कुठे कुठल्या भागामध्ये, कुठल्या तालुक्यामध्ये, कुठल्या गावामध्ये कुठच्या शिवसैनिकाला काही झालं तरी मनामध्ये प्रत्येक शिवसैनिकाच्या धस्स होतं. तो त्याच्यासाठी धावत असतो. तुम्हाला फक्त एक शेवटचं उदाहरण देऊन सांगतो. 1992-93ला ज्या वेळेला मुंबईमध्ये दंगली झाल्या, ज्या वेळेला महाराष्ट्राची खरोखर परिस्थिती काय होणार, काय कशा रीतीने जाईल, मुंबई राहील की नाही असा प्रश्न होता. शिवसेना प्रमुखांनी मुंबई सावरली. शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं, त्यांच्या एका आवाजानं, त्यांनी दिलेल्या हाकेला संपूर्ण सगळे नागरिक स्तब्ध झाले. आणि मग असाच एक 93-94चा तो काळ होता, ज्यावेळेला शिवसेना प्रमुख स्वतः शिवसेना भवनमध्ये येत होते. मी लोकाधिकार समितीचा एक कार्यकर्ता म्हणून तिथे काम करत होतो. शिवसेना प्रमुख मला एक LICचा कार्यकर्ता म्हणून मला ओळखायचे. त्यांनी मला बोलवणं पाठवलं. भालचंद्र ठाकूर होते आणि त्यांनी विचारलं की अरे तू LIC मध्ये काम करतोस. मी वास्तविक न्यू इंडियामध्ये होतो. पण त्यांनी आपुलकीने विचारलं की अरे मला इन्शुरन्सचं काम आहे, व्यवस्थितरित्या कोण होईल. मी सुधीर भाऊंच्या कानी टाकलं. सुधीर भाऊंनी साहेबांशी बोलले. सुधीर भाऊ बोलले, अनिल चला आपण साहेबांना काहीतरी इन्शुरन्स संदर्भामध्ये हवं आहे. तर मी आमच्या ऑफिसमधले फार वरिष्ठ असे आमचे डायरेक्टर होते, त्यांना घेऊन, ते अर्थात साऊथ इंडियन होते, दक्षिणात्य होते, त्यांना घेऊन शिवसेना प्रमुखांच्या भेटीसाठी मातोश्रीला आम्ही गेलो होतो. सुधीर भाऊ होते. शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला सांगितलं की ह्या सगळ्या काही आपत्ती होतात, दुर्घटना होतात, दंगली होतात, याच्यामध्ये निधड्या छातीचा माझा शिवसैनिक जातो, तिथं मदत करतो, परंतु त्याला वेळ प्रसंगी त्याचे प्राण गमवावे लागतात. त्याचा प्राण, त्याचं काय बरं वाईट झालं तर त्याचं कुटुंब उघडं पडतं. काय करावं याच्यासाठी कुठची काय इन्शुरन्सची योजना आहे. आमच्या टेक्निकल डायरेक्टरनी सांगितलं की मला 2 दिवस द्या, मी एक टेक्निकल पॉलिसी तुम्हाला व्यवस्थित डिवाइस करून देतो. आणि 2 दिवसांनी त्यांच्याबरोबर बसल्यानंतर पर्सनल ॲक्सिडेंट म्हणजे वैयक्तिक अपघात विमा योजना ही त्यांनी व्यवस्थित करून आणली. शिवसेना प्रमुखांना त्यांनी विचारलं की शिवसेना प्रमुख साहेब तुम्हाला कशा रीतीने पाहिजे. त्यांनी सांगितलं मला 25,000 शिवसैनिकांचा विमा काढायचा आहे. शिवसेना प्रमुखांनी स्वतःचा चेक काढला आणि 25,000 शिवसैनिकांना जनरल इन्शुरन्सचा तो विमा दिला. आज आपले पंतप्रधान गेले 5-10 वर्ष आपण पाहिलं की इन्शुरन्सच्या माध्यमातून देशाची कुठेतरी
आर्थिक प्रगती चांगल्या रीतीनं व्हावी, शेतकऱ्यांना चांगला विमा मिळावा, या गोष्टीवर जास्तीत जास्त भर देऊन करतायत. परंतु हे ओळखणारे शिवसेना प्रमुख त्यावेळेला होते. त्यामुळे शिवसेना आणि समाजाची असलेली नाळ हे कोणाला राजकारण म्हणून कोणी त्याचा अशा प्रकारे त्याची सांगड घालण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट ही पदवी त्यांना लोकांनी, आपल्या सगळ्यांनी बहाल केलेली आहे. ही कुठच्या गोष्टी करून किंवा मिळवण्याचा प्रयत्न नव्हता. त्याच्यामध्ये राजकारण कधीही नव्हतं. राजकारणाचा भाग हा राजकारणासाठी असतं. राजकारण हे समाजकारणाशी जोडलेलं आहे. आणि म्हणून शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची व्याख्या करताना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या स्थानीय लोकाधिकार समितीची स्थापना करताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे सांगितलं होतं. कारण तुमचं समाजकारण असेल तर समाजकारणातूनच राजकारण होतं. त्याच्यासाठी वेगळं व्यासपीठ घ्यायची गरज नाही. आणि म्हणून शिवसेना प्रमुखांनी कधी या गोष्टीचा विचार केला नाही. ते नेहमी म्हणायचे निवडणुका येतील, निवडणुका जातील. परंतु शिवसेना ही समांतर पद्धतीनं लोकांची सेवा करत राहील, या समाजाची सेवा करत राहील. त्याचं उदाहरण एक छोटंसं मी तुम्हाला दिलं. तीच पॉलिसी आज सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब तेच आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी आजही ती अव्याहतपणे सुरू आहे. न करो कोणाला त्या वैयक्तिक विमा अपघातामध्ये काहीतरी हे होऊन त्यांच्या कुटुंबावर तशी आपत्ती येऊ, परंतु अशा प्रकारे सुरक्षा देण्याचं माझ्या कार्यकर्त्याला, माझ्या पदाधिकाऱ्याला, माझ्या शिवसैनिकाला अशा प्रकारे सुरक्षा देण्याचं काम हे त्यावेळेला, आज त्या गोष्टीला जर तुम्ही पाहिलं तर 30 वर्षाहून अधिक वेळ झालेला आहे. परंतु हे काम करणारी ती शिवसेना आहे. ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. आणि हे समाजाचं नातं हे कायम राहील. निवडणुका येतील, निवडणुका जातील, कोण लोकप्रतिनिधी होतील, कोण लोकप्रतिनिधी होणार नाहीत हे ठरवणारी जनता आहे. जनतेला माहित आहे की माझा लोकप्रतिनिधी कोण असला पाहिजे. कारण बाळासाहेब नेहमी म्हणायचे, माझा लोकप्रतिनिधी हा जनतेसाठी, जनतेमध्ये राहणारा, जनतेच्या खांद्याला खांदा मिळून त्यांच्या समस्यांशी एकरूप होणारा तो माझा लोकप्रतिनिधी. आपल्याला या लोकसभेमध्ये जे निवड तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांची, आमच्या उमेदवारांची जे काय कराल ते आपल्या हाती आहे. आपण मतदारांशी संपर्क चांगल्यात चांगला ठेवून मजबूतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि भावनात्मक याने मी सांगितलेलं हे कुठेही आजही माझ्या मनात तेवढंच आणि तशा प्रकारचंच हे आहे. कुठेही आपल्याला याच्यामधनं राजकारण किंवा हे करण्याचा कुठेही संबंध नाही, विषय नाही. आपल्या सगळ्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.